नमस्ते मित्रांनो, डी के शिंदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज माझ्यासोबत आपले मित्र आहेत, थोडंसं परिचय करून घ्या। तुमचं दादा नाव सांगा जरा। माझे नाव हरिश्चंद्र परशुराम भोये, राहणार जव्हार रोड। खूप लांबून आलेत मित्रांनो, आणि तुम्हाला काय त्रास काय आहे? मला इथे याच्या आधी मोठे मोठे डाग होते, अंगाला डाग होते मित्रांनो। सोरायसिस झालेलं पूर्ण अंगावर, त्यांच्या भरपूर खाजवायचं, दिवस रात्र खाजवायचे। मग त्यावेळेस उपचार तुम्ही कुठे कुठे घेतलात? मी जवळजवळ दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतलात? 1.5 वर्ष दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतली मित्रांनो। कमीत कमी 1.5 वर्ष ट्रीटमेंट केला भाऊने। 1.5 वर्ष किती डॉक्टर बदलत साधारणपणे? किती एकाच डॉक्टरकडे जायचं का वेगवेगळ्या डॉक्टरकडे? वेगवेगळे डॉक्टरकडे जायचो, पण कुठं चांगला पाहिजे तर आज आराम नाही यायचा, तात्पुरता यायचा आणि परत म्हणजे कमीत कमी ट्रीटमेंट घेतलात बरोबर। 1 महिन्याचा कोर्स सांगितला असेल किंवा 2 महिन्याचा कोर्स करा किंवा 3 महिन्याचा कोर्स करा असं सांगितलं असेल। मग एका डॉक्टरकडे तुम्ही कमीत कमी किती महिने कोर्स करायचा? 1 महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा? मी एक ठिकाणी, आता नाव नाही सांगायचं आपल्याला, नाव कुठल्या डॉक्टरचं घ्यायचं ना आपल्याला। एक ठिकाणी गेलो तो वर्ष 1.5 वर्ष चालू होती माझी एका डॉक्टरकडे। मित्रांनो, एका डॉक्टरकडे कमीत कमी 1.5 वर्ष ट्रीटमेंट केली दादांनी, तरी त्यांना आराम नव्हता। आराम पडायचा डॉक्टरकडे ट्रीटमेंट होती त्यावेळेस एलोपॅथीमध्ये? थोडा पडायचा आणि लगेच परत जसे तशीच व्हायच्या। थोडस पडायचं मित्रांनो, फरक पडायचं थोडस, परत हाय तसंच व्हायचं। असं करता 1.5 वर्ष ट्रीटमेंट केले। खूप त्यांना त्रास झाला त्यावेळेस। रात्रभर झोप यायची का? नाही, झोप सुद्धा यायचं नाही। खाजून खूप त्रास झालेला। ते सोरायसिस काय असतं ते आम्हाला माहिती आहे मित्रांनो। ज्याला झाले तर तोच त्याला माहिती की बाबा किती बेकार आजार आहे। माणूस झोपू पण शकत नाही, आणि झोपलं तरी सारखं खाज उठत असतं, सारखं खाजवावं लागतं, खाजून अंगावर रक्त येतो मित्रांनो। मग ज्यावेळेस तुम्हाला माझ्याकडे ज्यावेळेस आला माहिती, म्हणजे डी के शिंदे आयुर्वेदिकमध्ये ज्यावेळेस आला, तुम्हाला कोणी सांगितलेलं का बाबा या ठिकाणी जा? सांगितलेलं नाही, मी बोर्ड वाचला इथे लावलेला समोर। मित्रांनो, डी के शिंदे आयुर्वेदचं बाहेर त्यांनी बोर्ड बघितलं। माझं उद्वा तलासरी या ठिकाणी सेंटर आहे, त्यांनी तिथे एक मोठा बोर्ड बघितला, आणि मग बोर्ड बघून मग मला फोन केला। तिचा नंबर घेतला आणि फोन केला। मग आपण माझ्याकडे आलात बरोबर। आज किती दिवस ट्रीटमेंट करते माझ्याकडे साधारण? मी आता 4 आणि 5वा डोस मध्ये 15 दिवसाचा मित्रांनो, 15 दिवसाचं मी जडीबुटी दिलेले, आणि एक तेल गेलं लावायसाठी दादांना। आज जवळजवळ 2 महिने ट्रीटमेंट कंपल्सरी चालू आहे मित्रांनो। आणि 2 महिन्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला किती दिवसात फरक जाणवला? सुरुवातीला ज्यावेळेस पहिल्या फेरीला आलात बरोबर? मला पहिल्याच फेरीला जवळजवळ 70% 15 दिवसाचे आराम, आणि दुसऱ्या टायमात एकदम सगळे डागच गेले। मग दुसऱ्या टायमात म्हणजे महिनाभरात क्लिअर झालं मित्रांनो। 1.5 वर्षाचा त्रास होता, खूप खाजवायचं, रात्रभर झोप नसायची। मला पहिल्यांदा दाखवलेलं त्यावेळेस मी व्हिडिओ घेतलेला नाही। तुम्ही आता बघू शकता त्यांच्या हात दाखवा भाऊ। हातावर होतं, पायावर सुद्धा होते, त्यांच्या पूर्ण अंगावर पण होतं, डोक्यावर होतं, सगळीकडे होतं। पण त्यावेळेस त्यांची अवस्था बघून मी त्यांचं काही व्हिडिओ वगैरे काही फोटो वगैरे घेतले नव्हते मित्रांनो। एकदम व्यवस्थित आहे। मला दिसतंय क्लिअर ना? क्लिअर आहे ना? हात दिसतं? हात एकदम क्लिअर झाला मित्रांनो। त्यावेळेस पहिलं एवढे डाग होते ना, असं खाजवलेलं नुसतं रक्त वाटलेलं मला। आज खूप छान। आणि तुम्ही आता जे याच्या अगोदर समजा आलात बरोबर, 15 दिवसात ट्रीटमेंट केला, आज किती? कमीत कमी 2 महिने झाले। 2 महिने मित्रांनो, शरीरात वात पित्त कफ बिघडल्यानंतर काय दोष बिघडतात। निसर्गामध्ये आपल्याला औषधं भरपूर दिले आहेत, जडीबुटी भरपूर दिलेली, आपल्याला माहिती नाही। दादांचं थोडक्यात सांगायचं म्हणजे पित्त हा जो दोष आहे बिघडलेला। तुम्हाला भूक लागायची त्यावेळेस? भूक जास्त लागायची नाही, गॅस ढेकर बिकर यायचे, पोट एकदम साफ वाटायचे नाही, गचगच। पित्त दोष बिघडल्यामुळे मित्रांनो हे सोरायसिस वगैरे, खाज फुजली वगैरे होत असते। त्या हिशोबाने आम्ही ट्रीटमेंट केली। आज दादा आपण या 1.5-2 वर्षाचा जो आजार होता 2 महिन्यामध्ये बरा झाला, तुम्हाला कसं वाटलं? व्यवस्थित वाटलं आता? हो, आता खुश आहेत ना? मग आजपर्यंत तुम्ही आपल्या मित्रांना किती जणांना सांगितलं? मग माझे जवळचे गाव आहेत तिथले आणलेले मित्रांनो, बऱ्याच जणांना दादांनी सांगितलं, पण याच्यात काय असतं, ज्याला त्रास होतो ना तोच खरोखर चला बाबा एकदा जाऊन बघू बोलतो। माझं एवढंच सांगायचं मित्रांनो, आपण ट्रीटमेंट करून खूप दमला असाल, व्यर्थ पैसे द्यायचे असतील तर तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या, कुठल्याही ठिकाणी घ्या मित्रांनो। आयुर्वेदिक मध्ये 100% माणूस बराच होतो, कुठलाही आजार बराच होतो, फक्त वेळ लागतो मित्रांनो। कधी कधी तुम्हाला काय वाटतं, एक फेरीमध्ये किंवा 8 दिवसामध्ये किंवा
15 दिवसामध्ये बरं व्हायला पाहिजे असं होत नाही मित्रांनो. कमीत कमीत तुम्हाला व्यवस्थित 3 महिने ट्रीटमेंट घ्यावीच लागते. 3 महिने तुम्ही व्यवस्थित इलाज घ्याल तेव्हाच तुम्हाला हळूहळू त्याचं जे असर आहे हळूहळू कमी व्हायला लागतो आणि सर्व आजार बरे होतात मित्रांनो. आपल्या मित्रांना काय सांगायचं तुम्हाला? जर कुणाला काय त्रास असेल, बरा होत नसेल डॉक्टरकडं, तर इथे DK शिंदे म्हणून आहेत. DK शिंदेच असं नाही, कुठल्याही ठिकाणी करा. कुठल्याही ठिकाणी करा, पण आयुर्वेदिक कुठल्याही ठिकाणी करा, पण आयुर्वेदिक करा. आणि नाही कुठल्या ठिकाणी करा, मग शेवटी DK शिंदे असले तुमच्यासाठी. आजार कुठलाही असो मित्रांनो, मोठ्यात मोठं कॅन्सर सुद्धा असेल तरी बरं होतं. फक्त कॅन्सर असो, किडनी स्टोन असो आणि गुडघ्यांचे आजार असो, मणक्याचे आजार असो, कुठलाही मोठ्यात मोठा आजार असो, माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही कुठल्याही आजार असं ऑपरेशन करू नका मित्रांनो. ऑपरेशन करायची गरज नाही. हळूहळू शरीर आपोआप बरोबर होतो. आपण फक्त आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला लागते याच्यामध्ये आणि योग्य सल्ल्यानुसार उपचार घेतल्यानंतर कोणत्याही आजार असो पूर्ण मुळासकट संपून जातो मित्रांनो. यासाठी कमी करून 3 महिने व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यावं लागते. धन्यवाद.